नमस्कार मंडळी. झी मराठी वाहिनीवरील सगळ्याच मालिका सध्या TRPच्या दृष्टिकोनातून खूप चांगली कामगिरी करत असल्याचं पाहायला मिळतंय. तारिणी, देवमाणूस, तुला जपणार आहे या मालिका स्लॉट लीडर ठरल्या आहेत. याशिवाय येत्या काळात वाहिनीवर अनेक नवनवीन मालिका सुरू होणार आहे. काही दिवसापूर्वी झी मराठीने वल्लरी विराजच्या शुभ श्रावणी मालिकेची घोषणा केली. मात्र अद्याप या मालिकेचा टाइम स्लॉट जाहीर करण्यात आला नाही. त्याआधीच वाहिनीने आणखीन 2 नव्या मालिका सुरू होणार असल्याचं जाहीर केलं. या 2 मालिका नेमक्या कोणत्या आहेत जाणून घेऊया. झी मराठी वाहिनीवर नव्याने सुरू होणाऱ्या 2 मालिकांपैकी पहिल्या मालिकेचं नाव आहे सनई चौघडे. या मालिकेबद्दल सांगताना नायिका म्हणते, तुम्हाला सांगते, मुलं शोधणं इतकं कठीण झालंय की हे सगळं करून जर मुलगा सापडला तर दोघांचे विचार जुळतील का, आणि जरी जुळवून घ्यायची तयारी दाखवली तरी नातं टिकेल का याची खात्री नसते. अहो, आम्हाला तर 4 मुली आहेत, पण त्या आम्हाला जड नाहीत बरं का. पण आई म्हणून काळजी असतेच ना. प्रत्येक गोष्टीचा मुहूर्त ठरलेला असतो. वाजंत्री मुहूर्तावरच वाजणार. तर झी मराठी वाहिनीवर सुरू होणारी दुसरी मालिका आहे दीपज्योती. एक सून सुडाच्या भावनेने घर अंधारात ढकलणार आहे, तर दुसरीकडे दुसरी सून प्रेमाने नात्याची ज्योत उजळणार आहे, असं सांगत या मालिकेचा पहिला प्रोमो शेअर करण्यात आला. सनई चौघडे आणि दीपज्योती या 2 नव्या मालिकांमध्ये कोणते कलाकार झळकणार, या मालिका किती वाजता प्रसारित होणार हे अद्यापही जाहीर केलेलं नाही. लवकरच वाहिनीवर याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल. झी मराठीवर आता लवकरच झी मराठी दुपार हा सेगमेंट सुरू होणार आहे. त्यामुळे दुपारच्या स्लॉटला देखील काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची दाट शक्यता आहे. सध्या दुपारच्या कालावधीत लागीर झालं जी आणि माझी तुझी रेशीमगाठ या 2 जुन्या एव्हरग्रीन मालिकेचं पुन्हा प्रसारण करण्यात येत आहे. आता सनई चौघडे आणि दीपज्योती या नव्या मालिका किती वाजता प्रसारित होणार, यामध्ये कोणते कलाकार झळकणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.